आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत ना, त्याची सुरुवातच एका खूप वेगळ्या कल्पनेने होते. अच्छा. कल्पना अशी आहे की हे जे आपण ऐकतोय किंवा वाचतोय हा काही निव्वळ योगायोग नाही. तर मग काय आहे? ही एक हाक आहे. आपण स्वामी समर्थ, श्रद्धा आणि परिवर्तनाची हाक यातील काही निवडक विचारांवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. उद्देश अगदी स्पष्ट आहे. श्रद्धा, दुःख आणि आपली जी आंतरिक शक्ती आहे त्याबद्दलचे जे मूळ विचार आहेत ना, ते समजून घ्यायचे. बरोबर. आणि त्यात एक असं वाक्य आहे जे म्हणजे अगदी सुरुवातीलाच विचार करायला लावणारं आहे. कुठलं? मी येतो त्याच्याजवळ जो मनापासून मला आठवतो. वा. आणि ही जी तुम्ही चौकट म्हणालात ना, ती खूप महत्वाची आहे. कारण हा स्रोत म्हणजे केवळ काही शिकवणुकींचा संग्रह नाहीये. नाही, हा एक प्रवास आहे, मानवी भावनांचा आणि अध्यात्माच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाणारा. म्हणजे दुःखापासून सुरू होतो आणि शरणागतीपर्यंत जातो. हो. आणि यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा स्रोत बाह्य विधींपेक्षा म्हणजे कर्मकांडांपेक्षा आतला संबंधांवर जास्त भर देतो. म्हणजे त्या शक्तीशी असलेल्या वैयक्तिक नात्यावर. अगदी. ते नातं कसं तयार होतं, ते कसं टिकतं आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला आतून कसं बदलतं, हा या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासूनच सुरुवात करूया. स्रोत थेट मानवी स्वभावाच्या एका मोठ्या विरोधाभासावर बोट ठेवतो. कोणता विरोधाभास? की माणूस बाहेरून कितीही कणखर हसणारा दिसला तरी आतून तो किती तुटलेला असतो. खरे. त्यात एक खूप भेदकोळ आहे. बाहेरून हसायचं पण आतून रडायचं. हो. आणि याला जोडून स्वामींची एक शिकवण दिली आहे जी थेट या समस्येच्या मुळाशी जाते. अच्छा. जो स्वतःला विसरून जगतो त्याचा देव पण मार्ग विसरून जातो. आणि हा जो विरोधाभास आहे ना, तो आजच्या काळात अनेकांसाठी जगण्याचा एक भाग झालाय की नाही? अगदी. आणि स्रोत याचं कारण स्पष्ट करतो की असं का घडतं. माणूस इतरांसाठी जगतो, कुटुंबासाठी, समाजाच्या अपेक्षांसाठी. हो, भूमिका निभावता. बरोबर. आणि या सगळ्या भूमिका निभावताना तो स्वतःच्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला लागतो. तो स्वतःलाच विसरतो. ही फक्त एक भावनिक पोकळी नाहीये. हा स्वतःच्या मूळ अस्तित्वाशी असलेला संपर्क तुटणं आहे. आणि स्रोत यालाच सर्व दुःखांचं मूळ मानतो. म्हणजे दुःख बाहेरच्या परिस्थितीमुळे कमी आणि आतल्या या दुराव्यामुळे जास्त आहे. अगदी. पण हा जो स्वतःला विसरण्याचा प्रवास आहे तो कळत न कळत घडतो का? म्हणजे कोणी जाणीवपूर्वक तर स्वतःला विसरणार नाही. खूप चांगला प्रश्न आहे. आणि स्रोत हेच सूचित करतो की ही एक हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. अच्छा. आपण इतरांच्या मतांना, त्यांच्या गरजांना इतकं महत्त्व देतो की आपला स्वतःचा प्राधान्यक्रम कुठेतरी हरवून जातो. हो. मला काय हवंय याऐवजी त्यांना काय हवंय हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटू लागतो. आणि मग एक वेळ अशी येते की आतून आवाज येणं बंद होतं. बापरे. जो स्वतःला विसरून जगतो त्याचा देव पण मार्ग विसरून जातो. या ओळीचा अर्थच तो आहे. इथला देव म्हणजे केवळ बाह्य शक्ती नाही, तर आपली आंतरिक शक्ती. अगदी. तुमचा आतला आवाज. जेव्हा तुम्हीच स्वतःकडे लक्ष देत नाही तेव्हा ती आंतरिक शक्ती सुद्धा प्रतिसाद देणं बंद करते. आणि जेव्हा माणूस स्वतःलाच विसरतो तेव्हा तो आतून पूर्णपणे एकटा पडतो. अशा वेळी आधारासाठी पहिली हाक जाते ती श्रद्धेकडे. हो, साहजिकच. पण श्रोता इथे एक महत्वाचा प्रश्न विचारतो की आपण ज्याला श्रद्धा म्हणतो ती खरंच तीच आहे का? म्हणजे? कारण श्रोतानुसार श्रद्धा म्हणजे मंदिरात जाणं, पूजा करणं किंवा नुसती माळ जप करणं एवढंच नाही. मग काय आहे? श्रद्धा म्हणजे जेव्हा अंधार आहे तेव्हा पण प्रकाश असेल ह्या विश्वासावर जगणं. वाह, ही व्याख्याच खूप काही सांगून जाते. हो ना. नक्कीच. आणि इथे स्रोत एक मानसशास्त्रीय सत्य मांडतोय. तो श्रद्धेची तुलना थेट भीतीशी करतो. हो, 8व्या भागात आहे तो उल्लेख. बरोबर. स्रोत म्हणतो की श्रद्धा ही एक सक्रिय निवड आहे. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक निवड करता विश्वासाची. आणि भीती ही फक्त एक कल्पना आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे भीती खरी नाहीये, ती आपण मनात तयार करतो. हो. आणि विश्वास ही एक शक्ती आहे जी आपण निवडू शकतो. अगदी. आणि तिथेच म्हटले विश्वास ही शक्ती आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप कठीण परिस्थितीतून जात असते, सगळीकडून अंधार दाटलेला असतो, तेव्हा ही निवड करणं खरंच सोपं असतं का? नाही, सोपं नक्कीच नसतं. आणि स्रोत हे नकारत नाही की भीती वाटणं स्वाभाविक आहे. हो. पण तो आपल्याला एक पर्याय देतो. तो म्हणतो की भीती ही भविष्याच्या अज्ञात शक्यतांमधून जन्माला येते ज्यावर आपलं नियंत्रण नाही. बरोबर.
पण विश्वास हा वर्तमानातल्या निवडीवर अवलंबून आहे. तुम्ही आत्ता या क्षणी काय निवडता यावर सगळं अवलंबून आहे. अच्छा. म्हणूनच स्वामींचं वचन दिलं आहे, श्रद्धा आहे जिथे तिथे मी आहे. म्हणजे ज्या क्षणी आपण विश्वासाची निवड करतो, निवडच सर्व बदलाची सुरुवात आहे. म्हणजे श्रद्धा ही एक निवड आहे. पण आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा असं वाटतं की आपल्या सोबतच असं का होतंय. हो, हा प्रश्न येतोच मनात. यावरही स्रोत एक वेगळाच दृष्टिकोन देतो. तो म्हणतो की आयुष्यात येणाऱ्या अडचणी या शिक्षा नसून त्या आपल्याला घडवण्याची संधी आहेत. एक वाक्य आहे, देव कधीही तुम्हाला तोडत नाही, तो तुम्हाला घडवतो. हो, आणि यातला तो भक्त आणि स्वामींमधला संवाद तर खूप शक्तिशाली आहे. तोच भक्त विचारतो, स्वामी मला हे का? आणि स्वामी उत्तर देतात, बाळ तू या योग्य आहेस म्हणून. हो. आणि हे वाक्य हे थोडा वेळ मनात झिरपू द्यायला हवं, कारण पहिल्यांदा ऐकल्यावर ते कदाचित थोडं कठोर वाटू शकतं. बरोबर. मलाही तोच प्रश्न पडला होता की तू या योग्य आहेस म्हणून हे ऐकायला सकारात्मक वाटतं, पण एखाद्या दुःखी व्यक्तीसाठी हे उत्तर कठोर नाही का? तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. आणि स्रोताच्या एकूण संदर्भानुसार पाहिलं तर योग्यता याचा अर्थ सहन करण्याची क्षमता असा नाही. मग काय? तर त्याचा अर्थ आहे या अनुभवातून शिकण्याची आणि विकसित होण्याची क्षमता. अच्छा. स्रोत याला एक संधी म्हणून पाहतो, शिक्षा म्हणून नाही. जसं सोनं घडवण्यासाठी त्याला आधी तापवावं लागतं, तसंच माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी त्याला परीक्षेतून जावं लागतं. म्हणून स्रोत पुढे म्हणतो, परीक्षा कधीही शिक्षणाशिवाय येत नाही. बरोबर. प्रत्येक अडचण काहीतरी नवीन शिकवून जाते. अगदी. ती तुमची क्षमता जोखत नाही, तर ती तुमची क्षमता वाढवते. म्हणजे हा सगळा दृष्टिकोन बदलण्याचा मुद्दा आहे. आपण त्या प्रसंगाला समस्या म्हणतो, तर स्रोत त्याला परीक्षा म्हणतो. आणि परीक्षेचा उद्देश नेहमीच आपल्याला पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हा असतो. अगदी. आणि याच विचारातून आपण शरणागतीच्या संकल्पनेकडे येतो. हो. कारण जेव्हा आपण अडचणींना परीक्षा म्हणून बघायला लागतो तेव्हा त्यांच्याशी लढण्याची आपली पद्धत बदलते. कशी? स्रोताच्या 5व्या भागात मनाच्या अशांततेचं कारण सांगितलंय. मन अशांत का असतं? कारण आपण सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. हो, हे तर खरं आहे. आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच व्हावी. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा अस्वस्थता, चिंता, दुःख सगळं वाढतं. हेच तर आयुष्यातलं सर्वात मोठं त्रांगडं आहे, नियंत्रणाची धडपड. बरोबर. आणि इथेच स्रोत शरणागतीची संकल्पना मांडतो. तो स्पष्ट संदेश देतो, तुमचं काम प्रयत्न, परिणाम देवाच्या हातात. हे ऐकायला खूप सोपं वाटतं नाही का? हो, पण आचरणात आणायला कदाचित सर्वात कठीण गोष्ट आहे. अगदी. आणि स्रोत या शरणागतीच्या प्रक्रियेचं खूप सुंदर वर्णन करतो. शरणागतीचा अर्थ हार मानणं किंवा प्रयत्न सोडून देणं अजिबात नाहीये. तर मग काय आहे? त्याचा अर्थ आहे परिणामाच्या चिंतेतून स्वतःला मुक्त करणे. ही एक प्रकारची जबाबदारीची विभागणी आहे. प्रयत्न करण्याची जबाबदारी तुमची, जबाबदारी त्या शक्तीची. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ती चिंता सोडता, जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाता, तेव्हा काय होतं? स्रोत म्हणतो तेव्हा स्वामी चार्ज घेतात. तेव्हा स्वामी चार्ज घेतात. ही कल्पनाच किती आश्वासक आहे. आहेच. पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे अचानक चमत्कार घडतात की काही वेगळं होतं? स्रोतानुसार चार्ज घेणे म्हणजे चमत्कार घडवणेच असेल असं नाही. अच्छा. त्याचा खरा अर्थ आहे तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागतो. तुम्हाला आतून एक प्रकारची शक्ती आणि स्थैर्य मिळतं जे आधी नव्हतं. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्यासाठीचे मार्ग अचानक सुचू लागतात. किंवा कधी कधी परिस्थिती बदलत नाही, पण तिला सामोरं जाण्याची तुमची ताकद प्रचंड वाढते. अगदी बरोबर. आणि यालाच जोडून 8व्या भागात स्वामींचं वचन दिलं आहे, जो मला शरण गेला त्याचा मी बंदोबस्त करतो. बंदोबस्त करतो? हो, बंदोबस्त करतो म्हणजे तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते घडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, असं ते आश्वासन आहे. अप्रतिम. म्हणजे बघा, आपण कुठून सुरुवात केली होती? एक माणूस जो बाहेरून हसतोय पण आतून तुटलाय. हो. मग श्रद्धेचा खरा अर्थ काय ते पाहिलं, जिथे भीतीवर मात करून विश्वासाची निवड करायची आहे. त्यानंतर आयुष्यातल्या परीक्षांना सामोरं कसं जायचं हे समजून घेतलं. आणि आता शरणागतीतून मिळणाऱ्या मनशांतीपर्यंत आलो आहोत. बरोबर. या सगळ्या प्रवासाला एकत्र बांधणारा एकच धागा आहे, आणि तो म्हणजे दृष्टिकोन. हो, 9व्या भागात हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. बरोबर. स्रोत थेट विचारतो की जीवन बदलायला काय लागतं, आणि उत्तर देतो पैसा नाही, परिस्थिती नाही. तर काय लागतं?
जीवन बदलायला लागतो एक वेगळा दृष्टिकोन. आणि मग एक अतिशय महत्वाची ओढ जोडली आहे, कोणती? आणि हा दृष्टिकोन स्वामी देतात. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली ना, हो, दुःखाला समजून घेणे, श्रद्धेची खरी व्याख्या करणे, परीक्षांना सामोरे जाणे, शरणागती पत्करणे, हे सर्व त्या दृष्टिकोन बदलण्याचेच वेगवेगळे पैलू आहेत. हा दृष्टिकोन कुठून तरी विकत घेता येत नाही, तो त्या शक्तीशी जोडलं गेल्यावर आतूनच विकसित होतो. आणि हा दृष्टिकोन मिळवण्यासाठी स्रोत एक अगदी व्यावहारिक सल्ला पण देतो, नाही का, जो कोणीही अंमलात आणू शकतं. हो, 7व्या भागातला. हो, की दिवसाची सुरुवात करताना फक्त स्वामींचं स्मरण करा आणि स्वतःच्या मनाला सांगा की मी एकटा नाही आहे. केवढा मोठा आधार आहे या एका विचारात. हो ना, की तुमच्या प्रत्येक प्रयत्नात, प्रत्येक लढाईत ती शक्ती तुमच्या सोबत आहे. हो, आणि हा केवळ एक सकारात्मक विचार नाहीये, यामागे एक खोल मानसशास्त्र आहे. ते कसं? माणसाला सर्वात जास्त खच्ची करणारी भावना कोणती असेल तर ती आहे एकटेपणाची भावना. खरंय. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण या लढाईत एकटे आहोत तेव्हा आपण लवकर हारतो. पण मी एकटा नाही आहे हे वाक्य त्या एकटेपणाच्या भावनेवर थेट हल्ला करतं. ते तुम्हाला आठवण करून देतं की तुमच्या मागे एक तदृश्य शक्ती उभी आहे. आणि जेव्हा हा विश्वास दृढ होतो तेव्हाच तो खरा बदल सुरू होतो. म्हणजे परिस्थिती तीच राहते, आव्हानं तीच राहतात, पण त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि मग सगळं काही बदलून जातं. हाच या सगळ्या शिकवणीचा गाभा आहे. खरंच. म्हणजे आपण या चर्चेतून एका प्रवासाचा अनुभव घेतला, लपवलेल्या वेदनेला ओळखण्यापासून ते श्रद्धा आणि एका नवीन दृष्टिकोनातून शक्ती मिळवण्यापर्यंतचा. हो. आणि शेवटी 10व्या भागात स्रोत एक अतिशय दिलासा देणारा संदेश देतो. तो म्हणतो, जेव्हा मन खूप अशांत होईल तेव्हा फक्त शांत बसा आणि मनातला आवाज ऐका. आणि तो आवाज काय म्हणतो? तो आवाज म्हणतो, मी आहे, भिऊ नकोस. या 2 शब्दात केवढी ताकद आहे. हो ना, हेच ते आश्वासन आहे जे शरणागतीनंतर मिळतं. हो, हे वाक्य म्हणजे संपूर्ण स्रोताचं सार आहे. मी आहे हे अस्तित्वाचं आश्वासन आहे आणि भिऊ नकोस हे संरक्षणाचं वचन आहे. आणि या स्रोताचा समारोप तर आणखीनच आश्वासक आहे. काय आहे? तो म्हणतो, तुमचा वेळ आला आहे, तुमचा बदल सुरू झाला आहे. म्हणजे ही केवळ माहिती नाही, तर हे एक वचन आहे. नक्कीच. आणि ह्या संपूर्ण चर्चेनंतर श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न मनात येतो. कोणता? हा श्रोत आंतरिक संवादावर आणि त्या शक्तीशी असलेल्या वैयक्तिक नात्यावर खूप जास्त भर देतो, बरोबर? हो. मग विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की जर भीती ही केवळ एक कल्पना असेल आणि विश्वास ही एक निवड असेल, तर मग आपल्या रोजच्या जीवनात आपण कळत नकळत कोणत्या गोष्टीला अधिक शक्ती देत आहोत? आपण आपल्या विचारांनी आणि कृतींनी भीतीचं जग मोठं करत आहोत, की जाणीवपूर्वक प्रत्येक क्षणी विश्वासाची निवड करून आपल्या आतल्या शक्तीला जाग करत आहोत? खरंच, याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधण्यासारखं आहे.